नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022मध्ये लेटेस्ट जी काही माहिती आहे त्याप्रमाणे आता फर्स्ट राऊंड झालेला आहे, त्यानंतर कन्व्हर्जन राऊंड लागला आहे, त्यानंतर आता मुलाखत राऊंडसुद्धा झालेला आहे. आता प्रतीक्षा आहे ती विद्यार्थ्यांना जी काही 10% कपात जागा आहेत, त्याचप्रमाणे जे काही उर्वरित जागा रिक्त ठेवल्या गेल्या आहेत जागा, तर त्यांचा पुढे या कधी कन्वर्ट होऊन येणार आहेत, त्याप्रमाणे या जागा कधी भरल्या जाणार आहेत, उर्वरित शिक्षक भरती कधी होणार या मागणीसाठी जे काही अभयधारक आहे तर ते आता कुठेतरी आक्रमक होताना दिसत आहेत. आहे कारण किती बऱ्याचशा दिवसापासून ही रखडलेली शिक्षक भरती खूप स्लो गतीने कासव गतीने सुरू आहे. फास्ट वेगवान पद्धतीने शिक्षक भरती होत नाही. त्यामुळे कुठेतरी हा अभयधारकांच्या मनामध्ये एक जी काही चीड म्हणा किंवा रागाचं एक भावना असू शकते की शिक्षक भरती पूर्ण कधी होणार व जी काही शिल्लक ठेवलेली पदे आहेत तर ते कधी भरली जाणार आहेत. तर मित्रांनो, याबाबत सकाळ वृत्तपत्रामध्ये बातमी आली आहे, तर ती काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया सविस्तर माहिती वृत्तपत्रातील बातमी. मित्रांनो, जे काही विधानसभा आचारसंहितापूर्वी शिक्षक पदभरतीची अपूर्ण राहिलेली प्रक्रिया तातडीने सुरू करावी, तसेच 10% पदकपात, रिक्त अपात्र गैरहजर नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी संस्थातील पदभरती प्रक्रियेसाठी व दुसऱ्या टप्प्याच्या जाहिरातीसाठी काढण्यासाठी प्रक्रिया तात्काळ सुरू करावी. अन्यथा 20 ऑगस्टपासून पुण्यातील शिक्षक आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे. मित्रांनो, जे काही शिक्षक भरतीमध्ये रखडलेली जी काही 10% कपात आहे, त्याचप्रमाणे गैरहजर नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी संस्थांमधील पदभरती या प्रक्रिया रखडल्या गेल्या आहेत बऱ्याचशा. तर त्या पूर्ण कधी होणार या मागणीसाठी अभयधारक आक्रमक आहे. तर त्यांच्या या भावना आपण समजून घेऊ शकतो. ज्या रखडलेली पदभरती कधी करणार हे शासनाला दिलेला इशारा आहे. जे काही विद्यार्थी संघटना आहेत त्यांनी, त्याचप्रमाणे अभयधारकांनी जर मागण्या पूर्ण न केल्या, लवकरात लवकर भरती उर्वरित नाही केली, तर 20 ऑगस्टपासून शिक्षण आयुक्त कार्यालय जे काही पुणे येथे आहे तर यासमोर आपण आंदोलन करणार आहोत असा इशारासुद्धा या संघटनांनी दिला आहे. तर पुढे आहे, गेल्या 2 वर्षापासून कासवगतीने सुरू असलेली शिक्षक पदभरती पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. राज्यात वित्त विभागाने 80% पद भरतीची मान्यता दिलेली असतानाही काही चुकीच्या आक्षेपामुळे 10% पदकपात करण्यात आली आहे. तसेच काही नगरपरिषद, महानगरपालिका आणि खाजगी संस्था यांना रिक्त पदाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. यासह विविध कारणामुळे शिक्षण मंत्र्यांनी घोषणा केलेली 2 टप्प्यातली 50,000ची शिक्षक भरती पूर्ण होऊ शकली नाही. मित्रांनो, जे काही माननीय शिक्षण मंत्री होते दीपक केसरकर यांनी मागील वर्षापूर्वी घोषणा केली होती, जी काही शिक्षक भरती आहे तर ती 50,000ची भरती केली जाणार आहे येत्या 2 वर्षात. पण असं कुठेही दिसत नाही. फक्त 11,000ची पहिल्या टप्प्यात भरती झाली, त्यानंतर कन्व्हर्जन राऊंडची एक, आणि आता जी काही खाजगी संस्थांमध्ये भरती केली जात आहे तर हे 8 टप्प्यामध्ये जवळपास एक 15,000 ते 20,000चीच फक्त भरती होत आहे. कुठेही 50,000ची आपल्याला भरती दिसत नाही. तर या सर्व मागणीसाठी शासनाला त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हे आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे शाळांना शिक्षक नाहीत आणि दुसरीकडे पात्र उमेदवारांना नोकऱ्या नाहीत. हा विरोधाभास सध्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाणवत आहे. अनेक वर्षांची पुंजी शिक्षणासाठी लावून पदवीनंतर TET, टेट अशा अनेक परीक्षांचे अडथळे पार करून बेरोजगार शिक्षक तरुणांना केवळ शासनाच्या अक्षम्य दीर्घाईमुळे हक्काच्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे प्रलंबित पदभरती सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मित्रांनो, जे काही अभयधारक आहेत तर त्यांची परिस्थिती खूप हाय लेवलची अशी मुळीच नाही आहेत. साधारण परिस्थितीतले अभयधारक आहेत आणि यांनी संपूर्ण जी काही आपल्या जीवनभराची कमाई आहे तर ती शिक्षणावर खर्च केली आहेत. पदवी असेल, त्याचप्रमाणे TET, टेट परीक्षा, DED, BED यासाठी त्यांनी आपली वेळ, पैसा खर्च केला आहे. आणि पुढे काय तर बेरोजगारी, यामुळे कुठेतरी भावना आपण समजून घेऊ शकतो. शासनाने सुद्धा याचा विचार करावा, गांभीर्याने विचार करावा आणि उर्वरित शिक्षक भरती लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी सर्व अभयधारकांची आहे. मित्रांनो, यामध्ये काही मोजक्या अभयधारकांच्या यामध्ये भावना आपल्याला दिसून येत आहेत, तसं काही त्यांचे मनोगत घेतले आहेत. तर त्यामध्ये पहिली आहे, राज्यात 67,000पेक्षा अधिक शिक्षकांची रिक्त पदे आहेत, तर दुसरीकडे पात्र उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करून पदभरती प्रक्रिया करावी, अन्यथा आंदोलन करू
अशा पद्धतीचे काही अभिभावकांची आपल्याला या ठिकाणी भावना व्यक्त केली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुसरी आहे, राज्यात लाखो DED BEd सुशिक्षित उमेदवार असताना 2017 व 2023 या दोन्ही वेळी कमी प्रमाणात पदभरती झाली. वित्त विभागाने दिलेल्या परवानगीनुसार संपूर्ण 80% पदभरती करून त्यातील अपात्र रिक्त जागाही प्रसिद्ध करून गुणवत्ता यादीनुसार संधी देण्यात यावी. मित्रांनो, वित्त विभागाने परवानगी दिलेली असताना सुद्धा शिक्षक भरतीमध्ये जी काही कपात केली जात आहे ती अन्यायकारक आहे. पूर्ण क्षमतेने शिक्षक भरती व्हावी अशी भावना अभिभावकांची आहे. त्यानंतर खाली आहे, तर अशा पद्धतीने हे संपूर्ण या शिक्षक भरतीची जे काही अपडेट आहे त्याप्रमाणे आहे. अभिभावकामध्ये कुठेतरी नाराजी सूर आहे की लवकर उर्वरित जी काही जागा कपात आहे तर त्याचप्रमाणे फेज 2 सुद्धा लवकर घेण्यात यावा. या फेज 2 मधील जागा लवकर भरण्यात याव्यात, जेणेकरून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी आचारसंहिता लागल्यानंतर परत त्यामध्ये 2 महिने वेस्ट होऊ शकतात. शिक्षक पदभरती पुढे ढकलली जाऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टी लवकर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येच पूर्ण कराव्यात अशी सर्वांची इच्छा आहे. मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट शिक्षक पदभरतीबाबत. व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.